सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 24 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केला होता। माऊलींनी आपली जी प्रतिभाशक्ती आहे काव्य, त्या काव्याचं अगदी रसभरीत असं वर्णन या 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला केलेलं आहे। 6व्या अध्यायाची सुरुवातच आपण बघायला लागलोय आणि त्यामध्ये वर्णन करताना माऊलींची वरच्या ज्या ओव्या आहेत त्याचा आपण खूप असा अर्थ जो आहे तो जो त्यामध्ये दडलेला असतो तो अर्थ काढणं फार गरजेचं आहे। आणि आपल्यावर एक जबाबदारी असते, आपण शास्त्राचा अभ्यास करत असताना शास्त्राला सांगायचं जे असतं ते शब्दाच्या पलीकडे असतं। आपण शब्दात त्याला शोधायचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे बऱ्याच वेळा अभंगांचा शब्दाचा अर्थ कळेल पण शब्दाच्या पाठीमागला अर्थ कळत नाही। त्यासाठी आपल्याला शास्त्रावरती प्रेम असायला पाहिजे। माऊलींच्या ओव्या जर जाणून घ्यायच्या असतील तर माऊलीवरती आणि ज्ञानेश्वरीवरती आपलं प्रेम असायला पाहिजे, तरच आपल्याला त्याचा अर्थ कळेल, नाहीतर ओव्या समजणार नाहीत। म्हणून माऊली कुणाला समजतील, त्याचा अधिकारी कोण आहे याचं वर्णन पहिल्या अध्यायामध्ये खूप झालं, पण इथं सुद्धा वर्णन करताना म्हणतात की श्रवण कसं असायला पाहिजे। श्रवण करत असताना ते कानाद्वारे श्रवण करा असं माऊलींचं सांगणं आहे। कानाद्वारे म्हणजे मनाचा कान जो आहे तो मनाच्या द्वारे मनाचा कान करावा, कानाचं मन करावं, अशा अर्थानं ते श्रवण व्हावं की ज्यामुळं ते आत दृढ होईल आणि रुजलं जाईल। आपलं मन जर बाहेर असेल आणि कान जरी उघडे असले तर आपल्याला ते कळत नाही। त्यासाठी माऊलीने ओवी टाकलेले आहे, तेथे श्रवणाची नि पांगे विन श्रोतया होवावे लागे हे मनाचे नि निजांगे भोगीजे गा। फार सुंदर वर्णन केलंय आपण। 24 नंबरची ओवी कालच्या चिंतनामध्ये बघितलेली होती की मोक्षरसाचा जे जेवणाचं ताट वाढलेलं आहे हा मोक्षरस जो आहे किंवा परमार्थ सगळं शास्त्र जे आहे हे अवगत होण्याकरता की श्रोतेंद्रियाचे पारतंत्र्य न ठेवता स्वतंत्र व्हावं लागेल। ह्या कानांना दुसरा उद्योग दुसरा देऊन चालणार नाही। ज्यावेळी ज्ञानेश्वरी ऐकतो किंवा ज्ञानेश्वरी वाचतो त्यावेळी कानांना दुसरा उद्योग देऊ नका असं वर्णन माऊली करतात। म्हणजे कानाचं पारतंत्र्य घालवायला पाहिजे, जे स्वतंत्रता त्याला दिली पाहिजे। म्हणजे काय करायला पाहिजे, दुसरे विषय जर कान काय भोगत असेल शब्दाचे तर त्यापासून त्याला बंद करून हे ऐकण्याकडे लक्ष दिलं पाहिजे। कसं ऐकावं याचं वर्णन माऊली करायला लागलेलं आहे। श्रोते श्रवणाची नि पांगे विन श्रोतया व्हावे लागे, आणि हे सुख मनाच्या अंतरंगाने भोगावं असं मी म्हणतात। म्हणजे त्यासाठी आपलं अंतर जागं असलं पाहिजे। आतली जागृती ही श्रवणासाठी उपयुक्त असते। म्हणून भाव असा की शब्दाचं प्रत्यक्ष होण्यासाठी कानाची गरज असते, पण शब्दाचा अर्थ जो आहे की जो त्याच्या पाठीमध्ये दडलेला आहे ज्याला आपण ब्रह्मरूप मोक्ष म्हणतो तो आनंद भोगण्यासाठी कानाची गरज नाही तर मनाची गरज आहे। ही त्या ओवीचा अर्थ आहे। 24 नंबरच्या ओवीमध्ये माऊली बोलतात। आता म्हणतात वर्णन करताना अभ्यास करताना कसा करावा शब्द वापरतात, आहाच बोलाची वालिप फेडीजे। 25 नंबरची ओवी आहे 6व्या अध्यायातली। आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्माची अंगा घडीजे मग सुखेशी सुरवाडीजे सुखाची माझी। खरं जर शब्दाचा उपभोग घ्यायचा असेल आणि सुखाचा अनुभव जर शब्दाच्या द्वारे घ्यायचा असेल, कारण शब्द सुख देत असतो। सद्गुरू सुद्धा काय वापरतात, शब्दच देतात आपल्याला ना, दुसरं काय देतात, पण शब्दाद्वारे ब्रह्माचा अनुभव आणून देतात। तसं शास्त्र सुद्धा ब्रह्माचा अनुभव आणून देतं, ब्रह्म अनुभव आणून देतं शब्दाच्याच द्वारे। म्हणून म्हणतात कसा शब्द वाचावा, वर असलेले शब्दाचं प्रावरण त्याचं कवच काढून टाकावं। शब्दाला कवच असतं म्हणजे अर्थ हा शब्दाच्या पाठीमागे राहतो। आपण अर्थ शोधायला जात नाही बरेच वेळा, नुसते शब्द वाचण्याची शक्यता असते, नुसते शब्द ऐकण्याची शक्यता असते। म्हणून नुसता शब्द ऐकू नये तर आहाच बोलाची वालिप फेडीजे, त्या शब्दाचं वरचं प्रावरण आहे ते बाजूला करा आणि काय करा, आणि
ब्रह्माची याची अंगागडीजे, म्हणजे आत असलेल्या ब्रह्माच्या रूपाला आलिंगन दिलं पाहिजे. म्हणजे शब्द हे ब्रह्म आहे, पण शब्दावरचं कवच काढावं लागेल, तरच आपल्याला आतल्या त्या ब्रह्माचा अनुभव यायला लागेल. म्हणजे शब्द वरवरच्या माहिती सांगत असतात, म्हणून शब्दामध्ये रंगुने म्हणतात ना, त्याचं कारण ते आहे. शब्द, वर्ड इज अ वाईन असं शब्द वापरला आहे शेक्सपियरनं. वाऱ्यासारखे शब्द असतात, पण ज्यावेळी त्याचे अर्थ आपण बघायला जातो ना, त्यावेळी ते अर्थ खोल गर्भगरीत असतात, पण आपण त्याचा विचार फारसा करत नाही. शब्दाच्या अर्थाकडे माणसं जात नाहीत, नुसतंच ऐकतात, नुसतंच वाचतात बरीच जण. आणि त्यामुळे तसं होतं. माऊली बोलतात, वरच्या शब्दाची टरफलं काढता आली पाहिजे, आणि ती टरफलं वेगवेगळे अर्थ देतील, पण टरफलाच्या आत मात्र एकच अर्थ असेल, आणि जो योग्य असणार आहे. त्यामुळे शब्द जे आहेत ते आपल्यापर्यंत चांगला मेसेज पोचवणार आहेत. फक्त शब्दाच्या वरचं टर्पल काढून ते ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे मात्र. म्हणून हाच बोलाची वाप वालिप फेडीजे, आणि ब्रह्माची याची अंगागडीजे, मग सुखेशी सुरवाडीजे. मग शब्द सर्वजन्य सुखासह ब्रह्मसुखातच राहून व्यापक रूपाने आनंद भोगता येईल. म्हणजे आनंद जर भोगायचा असेल तर शब्दाच्या पांडित्यापासून, शब्दाचे जे अलंकार आहे त्याच्यापासून बाजूला जाऊन आत घुसलं पाहिजे. बरेच वेळा कवितेमध्ये असली वर्णने केलेली असतात की खरा अर्थ बाजूलाच राहण्याची शक्यता असते, आपण जर खोलमध्ये आतमध्ये गेलो नाही तर. म्हणून माऊलींनी विचार केलेला आहे की शब्दाचं प्रावरण आहे, प्रावरण म्हणजे वरचं कवच काढलं पाहिजे, म्हणजे त्याचा लौकिक अर्थ बाजूला काढून परब्रह्माशी एकरूपता साधता येते. साधं आहे महावाक्य तत्वमशी किंवा अब्रह्माशी शब्दच आहेत ना, पण ते शब्द आपल्या आयुष्यात एक वेगळं वळण देऊ शकतात, त्या शब्दाचा जर अर्थ आत गेलो आपण तर. म्हणून महावाक्य आपण कधी खोलून बघत नाही. महावाक्य खोललीत ना तर आतमध्ये कोठार आहे सगळं, पण आपण त्याच्याबरोबर फारसा विचार करत नाही. अहम ब्रह्मास्मी, पण नुसतं अहम ब्रह्मास्मी म्हटलं म्हणजे कोण ब्रह्म झाले काय बघा नाही. मग काय म्हणतात संत, अहम ब्रह्मास्मी या शब्दावर नुसतं जाऊ नका, तर त्या शब्दाचा अर्थबोध घ्या. श्रीराम जय राम जय जय राम हे शब्द जरी असले, पण त्याच्या पाठीमागची भूमिका तुम्ही लक्षात घ्या. ती भूमिका आपण पाहत नाही. कुठलाही मंत्र असू दे, कुठलाही शब्द असू दे, त्या शब्दाच्या पाठीमागं खडा अर्थ दडलेला असतो. म्हणून वरचं प्रावरण हे लौकिक असतं, ते लौकिक टर्पल बाजूला केलं पाहिजे, म्हणजेच त्या शब्दाद्वारे आपल्याला सुखाचा अनुभव येईल असं माऊली बोलतात. म्हणून माझे शब्द आहेत, माऊली बोलतात की ज्ञानेश्वरीतील माझे शब्द जे आहेत हे तुम्हाला सुखाचा अनुभव देतील. पण नुसत्या माझ्या शब्दाकडे जाऊ नका, माऊली बोलतात. तर ते म्हणतात माझ्या शब्दाच्या पाठीमागला अर्थ तुम्हाला सुखाचा अनुभव देईल, ब्रह्मस्वरूपाशी एकरूपता घडून आणून देईल. म्हणून शब्दाची साल काढली पाहिजे आणि आतला आत्मानुभव जो आहे त्याचं सेवन केलं पाहिजे. खरा गर जो असतो ना तो आतमध्ये असतो. कुठलंही फळ असू दे, वरचं टर्पल काढावंच लागतं, टर्पल काढल्याशिवाय आतल्या घराचा अनुभवच येत नाही. पण बरेच वेळा आपण ते काय शब्दाच्या बाबतीत तसंच करायला लागतं. त्यामध्ये शब्द जे आहेत ते गिळून निशब्द अवस्था प्राप्त केल्याशिवाय आत्मानुभव येत नाही असं माऊलींना म्हणायचं आहे. शब्दाचं पांडित्य बाजूला करूया आपण. शब्द महारण्य आचार्यांनी वर्णन केले. शब्द कसे आहेत, महारण्य आहेत, त्याच्यामध्ये शिरून तुम्ही स्वतःला गुंतून घ्याल. मग शब्दांना बाजूला काढून अर्थ करावा लागतो, पण शब्दांना घ्यावं लागतं. मात्र शब्दाला घेतल्याशिवाय त्या शब्दाच्या पाठीमागला अर्थ कसा कळेल, असाच अर्थ आहे. आपण म्हणतोय बुद्धीद्वारे आत्मानुभव घेता येत नाही, पण बुद्धीशिवाय सुद्धा घेता येत नाही असाच त्यातला अर्थ आहे. शब्दानं काय कळत नाही, पण शब्दाशिवाय सुद्धा कळत नाही. दोन मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. म्हणून शब्द किती महत्वाचा आहे याचं वर्णन प्रत्येक संतांनी शब्दाचं गौरव केलेला आहे की शब्द किती महान आहेत ते. आणि इथं माऊली सुद्धा म्हणतात ज्ञानेश्वरीतले जे शब्द आहेत हे शब्द तुम्हाला सुखाचा अनुभव आणून देतील. आणि खरंच आहे, रोज ज्ञानेश्वरी वाचणाऱ्यांना तो अनुभव येईल. रोज वाचत असाल तर, जर रोज आपण काही ओव्या जर वाचायला लागलो ना, खरंच सुखाचा अनुभव आणून दिल्यासारखी शिवाय ते राहत नाहीत. पण फारसं आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. एक पारायणाची प्रत म्हणूनच आपण त्याचा वापर करतो. एक पारायण आहे आणि तेही सप्त्यामध्ये वापरायचं फक्त ज्ञानेश्वरी असते. या पलीकडे ज्ञानेश्वरीचा उपयोगच कोण केलंच नाही फारसा. जर मनापासून जर ज्ञानेश्वरी माझ्या जगण्यासाठी काय उपयुक्त आहे असं जर शोधायला गेलो तर जगण्याच्या सगळ्या वाटा त्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. कसं जगता येईल चांगल्या पद्धतीनं याचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. म्हणून शब्दाला महत्त्व द्यायचं नाही. शब्दाला जर महत्त्व द्यायला लागलो तर शब्द पांडित्य येतं. अशी खूप माणसं मोठमोठे वक्ते सुद्धा असतात बघा, त्या वक्त्यांच्या ऐकण्यासाठी खूप लोक जमलेले असतात. पण येताना काय घेतलं असं विचारलं नाही, काय मनोरंजन झालं.
आता अलीकडे यूट्यूबला सुद्धा काही कीर्तनं असतात बघा, 1 तास हसून पडाल. आता हसायसाठी जायचं आहे काय? आतमध्ये गंभीरता केवढी मला येणार आहे हे बघायला पाहिजे ना. रडून रडून डोळ्यातून पाणी येईल, मग रडायसाठी जायचं काय प्रवचनला आणि कीर्तनला? ह्याला काय अर्थ आहे का? वरती टायटलच असते बघा, एवढं कीर्तन आहे का रडायला लागाल. मग रडायसाठी कशाला? घरात रडायला भरपूर कामं आपल्याला असते. रडायचे क्षण घरात भरपूर असतात, तिथलं रडून झालेलं असतं आणि ती आणि रडायला का? मला गांभीर्य देणारं आणि मला खरंच सुखाचा मार्ग दाखवणारं वक्तव्याने शब्द असायला पाहिजे. ते शब्द मनाची खोलवर रुजलेले असतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, माझे ज्ञानेश्वरीतले शब्द जे आहेत ते खोल आहेत आणि ते तुम्हाला बरोबर ब्रह्मसुखाचा अनुभव आणून देतील. सुख नेमकं कुठं आहे याचं वर्णन करतील. तुम्ही शब्दावर जाऊ नका, कारण शब्द फिरवले तर अर्थ वेगवेगळे होतात. त्यामुळे शब्दाला महत्त्व नसतं, पण शब्द जुळवणी असते. शब्दाला महत्त्व दिलं की पांडित्य येतं. त्यामुळं आपलं फळ जर त्यातला आतला जर खायचं असेल तर कुठलंही फळ असलं तर त्याच्यावरलं आपलं जसं वरचं कवच आपण काढतो तसं काढलं पाहिजे. म्हणून आहाच बोलाची, आहाच म्हणजे वर असलेली, बोलाची म्हणजे शब्दाची, वालीप म्हणजे वरचं टर्पल. आहाच बोलाची वालीप फेडीजे म्हणजे वरचं हळूवार टलपर काढा शब्दाचं, आणि ब्रह्माची याची अंगा घडीजे, आणि ब्रह्मसुखाचा अनुभव घ्या तुम्ही. सुखेशी सुरवाडीजे सुखची माझी. सुखामध्ये सुखातच तुम्ही राहा, शब्दाचं सुख अनुभवत राहा. एखाद्या अभंगाचा अर्थ काढत आपण बसलो ना तर किती आनंद होतोय बघा, कारण आपण त्या एका भूमिकेवरती जात असतो. संतांनी अभंग किंवा ओव्या लिहिलेल्या असतात ना, त्यांना आलेले ते अनुभव असतात. आपल्याला लवकर अनुभव येत नाहीत, कारण आपण एखादा अभंग पाठांतरासाठी, भजनात म्हणण्यासाठी, तालावर येतोय की नाही एवढ्यासाठीच त्याचा वापर करतो. त्याच्या अर्थापर्यंत आपण जात नाही, म्हणून नुसता शब्द वापरला आपण. मोठमोठे गायक होऊन गेलेत, त्यांची भजनं सुद्धा गाजलीत, पण त्यांना ब्रह्मसुखाचा अनुभव किती जणांना आला असेल हा संशोधनाचा भाग आहे. त्यातले मोठे गायक आहेत ज्यांनी भजनं गायली, त्यांना किती जणांना ब्रह्मसुखाचा अनुभव आला असेल काय माहिती. खरं फक्त गायकीच असेल कदाचित, म्हणजे शब्दाचंच पांडित्य राहिलं. काहींचं वक्तृत्वच तसं असतं, फक्त शब्दाचं पांडित्य राहिलं. त्यामधला काही भाग जो आहे ब्रह्मसुख, ते ब्रह्मसुख अनुभवायला मिळते काय शब्दाच्या द्वारे. असे शब्द असावेत की त्या शब्दाची अशी फुंकर मारली तर समोरच्याचं दुःख हलकं व्हायला पाहिजे, त्याला शब्द म्हणायचा. दुसऱ्याच्या मनामध्ये आतमध्ये जळफळाट निर्माण करणारे ते पण शब्दच असतात ना. ते शब्दच काय करू शकतात याचं आपल्याला उत्तम उदाहरण आहे. शब्दच काहीतरी करतात, आणि म्हणून शब्दाच्या पाठीमागले अर्थ जे असतात ते अर्थ संतांचे शब्द जे असतात, ज्ञानेश्वरीचे शब्द, तुकाराम गाथेतले शब्द जे आहेत, किंवा आचार्यांनी वापरलेले आपल्या ग्रंथातले शब्द, हे सगळे शब्द आपल्याला सुखाचाच अनुभव आणून देतील. म्हणून ग्रंथ का वाचायचे? रोज आपण ग्रंथ कुठला नाही कुठला तरी वाचला पाहिजे. आपले प्राकृतमध्ये मराठीमध्ये असलेले 4 ग्रंथ आहेत. संस्कृत येत नाही म्हणून तक्रार करायची काही गरज नाही. नाथांचं भागवत आहे, तुकोबांची गाथा आहे, माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, समर्थांचा दासबोध, 4 ग्रंथ आपल्या महाराष्ट्रीयन भाषेमध्ये आहेत. त्यातला एक ग्रंथ तरी कुठला तरी रोज वाचण्यात आपण घरी ठेवला पाहिजे, म्हणजे सुखाचा अनुभव काय असतो तो आपल्याला कळायला लागेल. बरेच वेळा आपण तो काय नाही, आपण काही वेळा पूजनासाठी घरात असावेत म्हणून लोकांना दाखवण्यासाठी असंच बरेच वेळा ग्रंथांचा वापर करत असतो. त्यामुळे शब्द जे असतात त्याचा उपयोग होत नाही. म्हणून माऊली म्हणतात नुसत्या शब्दात नाही, शब्दाशिवाय सुद्धा संवाद घडतो. माऊलींची उभी आहे बघा, पहिल्याच अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे. ते शब्देविन संवादिजे इंद्रिया नेनता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयाशी. बोलण्याचं शब्द बाहेर पडण्यापूर्वीच त्याच्या अर्थाशी झोंबा म्हणतात ते. म्हणून ऐकताना सुद्धा शब्द ऐकू नयेत, शब्दांचा अर्थ ऐकावा. अर्थ ऐकायला लागलो ना तर आपल्या ऐकण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा शार्पनेस तयार होतोय. बरं काय, अनुभव येऊन बघा की आपण ऐकताना शब्द ऐकायचे नाहीत, तर शब्द ऐकायला लागतातच कारण अर्थ काढावा लागतोय. पण शब्द ऐकताना त्याच्या बरोबर पाठीमागच्या अर्थ ऐकायला चालू करायचं, आपलं लक्ष पण बाजूला जात नाही. मागच्या एका चिंतनामध्ये आपण आत्माराममधली ओळी घेतली होती की चातक पक्षी वरच्यावरी चाचू पसरुणी थेंबुटा धरी जीवन सकळ अव्वेरी भूमंडळीचे तैसा शब्द वर्षाव होता असू नेदावी व्यग्रता. काय वर्णन केलंय बघा की कुठल्याही प्रकारचा शब्दाचा वर्षाव होताना व्यग्रता ठेवू नका, म्हणजे अवधान बाजूला जाऊ देऊ नका असं म्हणतात. जसा चातक पक्षी मेघातून बाहेर पडणारा पहिल्या पावसाच्या पाण्यासाठीच
तळमळत असतो. तेवढ्याच पाण्यानं त्याची तहान भागते. परत तो वर्षभर म्हणे पाणी पित नाही, तेवढंच पाणी पित होतो आणि त्यासाठी तो वाट पाहत असतो. जीवन सकळ अव्यरी भूमंडळाचे, एवढे समुद्र तलाव नद्या नाल्या भरलेले आहेत म्हणून तो पाणी प्यायला तिकडं जात नाही. असा आत्मसुख आहे. म्हणजे आत्मसुखासाठी तळमळ असली पाहिजे. शब्दाद्वारे जे आत्मसुख मिळतं ते लक्षात आलं पाहिजे. म्हणून म्हणतात शब्दे विन संवाद जे, शब्दाशिवाय सुद्धा संवाद होतो. शब्दच लागतात असं काही नाही, शांत बसून सुद्धा संवाद होत असतात. पण तो संवाद घडत नाही कारण शब्दावर आपला भर जास्त असतं. आणि माऊली तरी म्हणतात शब्दावरचा टर्पल काढून शब्द ऐका आणि शब्द वाचा. आपण टर्पल काढून ऐकत नाही, शब्दार्थ बघतो आपण. शब्दार्थ म्हणून शब्दार्थाला एक वेगळा आहे आणि त्यातला भावार्थ जो आहे तो भावार्थ वेगळा आहे. म्हणून भावार्थाकडे जायला पाहिजे. त्यात शास्त्रानं 2 विभाग केले बघा. एकाला वाच्यार्थ म्हणतात आणि एकाला लक्ष्यार्थ म्हणतात. आपण वाच्यार्थाकडे जास्त लक्ष देतो. माऊलींची उवी अशी आहे, त्याचा अर्थ असा आहे. अरे एवढं कसं होईल ते, त्याच्यापेक्षा खोल अर्थ आहे. म्हणून रोज काहीतरी थोड्याशा मोजक्याच ओव्या वाचाव्यात, मोजकेच अभंग वाचावेत, मोजकेच श्लोकाचा विचार करावा. भाराभर वाचून संपवण्याच्या नादाला कधी लागू नये. बऱ्याच वेळा असं घडतं, आपल्याला पण अधूनमधून फोन येतात की किती दिवस ज्ञानेश्वरी चालणार आहे. आता किती दिवस चालली नाही चालली याच्याशी काही संबंध नाही सांगा ना. आपण आतमध्ये खोलमध्ये किती गेलोय त्या ज्ञानेश्वरीच्या, हा महत्त्वाचा भाग आहे. संपवायची झाली तर एक 15-3 आठवड्यामध्ये संपेल की, हळूहळू वरचं सांगून किंवा 2-3 महिन्यामध्ये संपून जाईल. पण त्याला अर्थ काय राहिला, सगळीजण घरात वाचतच असतात ना. त्या अर्थाच्या पाठीमागचा भावार्थ आणि लक्षार्थ जो आहे तो लक्षार्थ पकडण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. म्हणून थोडंसं वाचायचं. गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात थोडंसं वाचा, जास्त वाचू नका, थोडंसं ऐका. दिवसभर काही माणसं इकडं त्या या यूट्यूबचं इकडलं एक प्रवचन ऐकायचं, तिकडलं एक प्रवचन ऐकायचं, तिकडलं कीर्तन ऐकायचं, इकडलं व्याख्यान ऐकायचं, सगळा डोक्यात सगळा भोगावून जातो डोक्याचा. कुणाकुणाचं घ्यायचं, त्याच्यापेक्षा एक पाठाम एक तयार ठेवायचं आणि नित्यनेमानं तेवढंच ऐकायचं आणि त्याच्यावरती विचार करायचा. सगळ्यांची बरोबरच असतात, त्या मार्गानेच सांगत असतात. फक्त आपल्याला जुळण्यासारखं, आपल्या संप्रदायाला जुळण्यासारखं फक्त ऐकावं, या पलीकडे ऐकू नये. आपल्याला आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये ज्या पद्धतीने तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्त्वज्ञानाला संबंधित असेल तर तत्त्वज्ञान असेल जरूर ऐकावं. भलतंच आपण ऐकत बसलो ना तर उगीच काहीतरी वाटायला लागतंय. इथं बघा ध्यान लावायचं किती वेळ कसं काय शिकवतात बघा, आमच्या संप्रदायामध्ये काही शिकवलंच नाही, असा त्यातनं अर्थ आपण घेतो आणि त्यांच्या नादाला लागत बसतो. असं जर कुणी सांगून जर ध्यान लागलं असतं ना ध्यानातच ध्यानातच बुडली असती. तसं होत नाही. ध्यानासाठी स्वतंत्र तयारी करावी लागते. त्याचा विचार आपण आता सुरुवातीचा श्लोक घेणार आहे. हा ध्यानयोगच आहे ग्रंथ, हा अध्याय जो आहे ध्यानयोगावरतीच आहे आणि त्यामुळं त्या संदर्भात आपण थोडंसं बोलणारच आहोत. पण हिथं म्हणतात शब्दाच्या नादाला लागायचं नाही. 26 नंबरची होई बघा. ऐसे हळुवारपणे जरी येईल, शब्दाची वरची कवच काढलं तर तो हळुवारपणा म्हणतात. ऐसे हळुवारपणे जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल, एरवी आगवी गोटी होईल मुक्या बहिर्याची. नाहीतर काय होईल, मुख्या बोलला आणि बहिऱ्यानं ऐकलं म्हणजे दोन्हीकडे संवाद झालाच नाही असा त्याचा अर्थ आहे. एरवी गोटी होईल, गोटी म्हणजे गोष्ट. एरवी गोष्ट कशी होईल, अंतर्मुखपणा जर येईल. हळुवारपणा म्हणजे काय, अंतर्मुखपणा जर येईल तरच माझ्या ग्रंथाचा उपयोग होईल, नाहीतर होणार नाही. धडमुसळेपणानं जर तुम्ही ओव्या वाचायला लागला आणि काय वाटेल ते मनाला येईल तसे अर्थ काढायला लागला तर तुम्हाला याचा उपयोग होणार नाही. तुम्ही हळुवारपणे माझ्या प्रत्येक ओवीचं टर्पल काढा आणि मग तुम्हाला समजायला लागेल की माझी ओवी काय काम करते, केवढं सुख ब्रह्मसुख देते. माऊली बोलायला लागले तरीच हे उपयोगा जाईल म्हणतात. हळुवारपणा येईल तरीच उपयोगा जाईल. कुठलीही गोष्ट आपण हळुवारपणाने शांतपणे केली किती त्यामध्ये मौज असते बघा. आणि जर गडबडीने एखादी गोष्ट केली तर त्यामध्ये चुका राहण्याची शक्यता असते. कुठलंही काम असू दे, आपलं व्यवहारातून सुद्धा असू दे. तसं वाचताना किंवा ऐकताना सुद्धा अगदी हळुवारपणाने काय म्हणायचं असेल संतांना ते ऐकणं फार गरजेचं असतं. म्हणून माझ्या ग्रंथाचा उपयोग केव्हा येईल, जर सूक्ष्मता तुम्ही ठेवली, हळुवारपणा, अंतर्मुखता त्यामध्ये आली, चित्त जर सजग असेल, तरवेज असेल, सूक्ष्म असेल आणि ते अंतरसंवेदना ग्रहण करणारा असेल, त्याला हळुवारपणा म्हणलेला. चित्त कसं व्हायला पाहिजे,
नवनीतासारखं म्हणजे लोण्यासारखं चित्त असायला पाहिजे. त्यावेळीच हे लोण्यासारखे असलेले शब्द ग्रहण करता येतील, अन्यथा येणार नाही. म्हणून बरेच वेळा जे उतळा स्वभावाची माणसं असतात ना, त्यांना त्या परमार्थातल्या गोष्टी लवकर कळत नाहीत. त्याचं कारण ते आहे उतळपणा असतो. उतळपणा शब्दाचा अर्थ आहे बहिर्मुखता. प्रपंचाकडे ओढ जास्त असली ना, परमार्थाचं काही कळतच नाही. ते म्हणतात फार अवघड आहे ते. माऊली म्हणतात माझी ज्ञानेश्वरी अवघड आहे असं बरेच जण म्हणतात, पण ते अवघड नाही म्हणून सांगतात. पण बरेच वेळा लक्षात आलं तर ते अवघडही आहे. पण कुणासाठी अवघड हाही मुद्दा. जर हळूवारपणानं जर त्याचा अभ्यास कोण करायला लागलं तरच उपयोगा जाईल, नाहीतर मुक्या बहिऱ्यासारखी गोष्ट होईल. म्हणून इथं अंतर्निष्ठ पाहिजेत. मुख्य बहिरे म्हणजे काय? मुक्यानं काहीतरी बोललं हे शक्यच नाही, आणि बहिऱ्यानं ऐकलं हे शक्यच नाही. म्हणजे हे जे झालं हे कुणालाच काही कळणार नाही. तो वाचला असेल पण त्याला कळणार नाही, त्यानं ऐकलं असेल पण त्याला कळणार नाही. बघा दोन गोष्टी आहेत. त्यानं वाचलं तोंडानं ज्ञानेश्वरीतली ओवी तरी त्याला कळणार नाही, कारण तो मुक्काच राहणार. आणि त्यानं ऐकलं समजा श्रवण केली ज्ञानेश्वरीतली ओवी तरी सुद्धा कळणार नाही. का? हळूवारपणा नाही म्हणून. समजून घेण्याची वृत्तीच नाही हो. पुढे काय चाललंय हां मलाही समजून घ्यायचं आहे म्हणून. पण बऱ्याच वेळा असं घडतं आहे प्रवचनाला बसायचं, आम्ही प्रवचनाला जातो, प्रवचन आम्ही ऐकतो असं म्हणण्यापुरताच बऱ्याच जणांचा परमार्थ आहे. म्हणजे सांगण्यापुरता, देखला म्हणतोय आपण, त्याला मिरवण्याचा परमार्थ म्हणतो आपण. हा मिरवण्याचा परमार्थ बऱ्याच जणांचा असतो बरं का. आम्ही मंदिरात जातो, आम्ही ध्यानाला जातो, आम्ही प्रवचनाला जातो हे लोकांना सांगण्यासाठी, पण घेऊन काय येतो हा मुद्दा त्याचा फार महत्त्वाचा आहे. जर आपण काही घेऊन आलो नाही ना तर मुक्या बहिऱ्यासारखा आपला परमार्थ चालू आहे. म्हणून माऊली बोलतात जर माझी ज्ञानेश्वरी समजावी असं वाटत असेल तर हळूवारपणा पाहिजे. म्हणून अध्यात्म श्रवणाची, अध्यात्माचं श्रवण करणं ही पूर्वतयारी आहे. पण वर्णन करताना पाठीमाग सुद्धा वर्णन केलं हे कुणाला पचेल. जैसे शारदेची चंद्रकळे माझी अमृतकन कोवळे, पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केले बघा. ते वेचिती मने मोवाडे चकोरत लगे. चकोर पक्षाची पिलं ही चंद्रकिरणाचं प्राशन करत असतात. पौर्णिमेचा चंद्र उगवला ना तर त्याचा जो चंद्रप्रकाश असतो ना ते खात असतात ते. जैसे शारदीची चंद्रकळे, शारद ऋतूमधला माझी अमृतकन कोवळे ते वेचिती मन मोवळे चकोरत लगे. तिया परिश्रोता अनुभवावी कथा अति हळूवारपणा चित्ता आणून या. पहिल्या अध्यायात लिहूया, इथं पण हळूवारपणा शब्द आला. तो पहिल्या अध्यायात त्याचं रिपिटेशन झालेलं आहे. त्यामुळे वर्णन करताना अति हळूवारपणा चित्त आणून या तैशी ही कथा ती या परी श्रोता. श्रोत्याने कसा अनुभवावी कथा अति हळूवारपणा चित्त आणून या. म्हणजे माझे शब्द जे आहेत ते गंभीरपणाने घ्या. माऊली म्हणतात ऐशेनी गंभीरपणे वर्णन झाले तिथंच आहे ती होऊया पहिल्या अध्यायातच. ऐशेने गंभीरपणे स्थिरावलेने अंतकरणे. जर अंतकरण स्थिर ज्याचं झालेलं आहे आणि जो गंभीर झालाय परमार्थाबद्दल, प्रपंचाबद्दल खूप वेळा गंभीर असतो आपण. एखादं दुःख झालं की काय किती गंभीर होतोय आपण, उदास होतोय. एखादी गोष्ट महत्वाची करायची असेल तर गंभीरपणाने आणि सावधपणाने आपण करत असतो बघा. ही प्रपंचामध्ये जर जमत असेल तर पारमार्थिक शास्त्र अभ्यास करताना किंवा श्रवण करताना तो हळूवारपणाने सावधानता आपली जाती कुठं काही समजत नाही. कारण त्याचं महत्त्वच आपण कमी करून ठेवलेलं असतं. मुळात परमार्थ फारसा महत्त्वाचा आमच्यासाठी बरेच वेळा नसतो, तर प्रपंच महत्त्वाचा असतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे हे असे हळूवारपणे जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल. नाहीतर मुक्या बहिऱ्यासारखी गोष्ट आहे, नुसतंच बोलायचं त्यानं ऐकलं. परमपूज्य मंदात एक दृष्टांत देतात ना, एक कोण आहे, एक राम आहे एक श्याम आहे, नावं काहीतरी ठेवलेलं आहे. राम आहे काहीतरी, दोघंही त्यांनाही काही काय ऐकू येत नाही. ही एक का त्याला सांगतोय तू याला सांगतोय काय करायला निघाला, काय फिरायला मला वाटलं काहीतरी दुसरंच बोलतो, कारण ह्याला काय ऐकूच आलेलं नसतं. हे दोघांनाही ऐकू येत नाही. श्रोत्याचं आणि वक्त्याचं असं घडता कामा नये. श्रोता मुका नसावा आणि वक्ता मुका नसावा आणि श्रोत्याचं बहिरे पण गेलं पाहिजे. श्रोत्याचं वक्त्याचं मुकेपण जाणं म्हणजे त्याचा मन आणि विक्षेप गेलेला असणं. तसंच श्रोत्याचं सुद्धा बहिरेपण जायला पाहिजे, म्हणजे त्याचाही मन आणि विक्षेप गेलेला पाहिजे. हे बहिरेपण आणि मुखेपण लक्षात येणं फार गरजेचं आहे. जर असं गेलं ना की बहिरेने मुखे उगे शब्द वापरलेला नाही, खरंच मुक्का आणि खरंच बहिरा, फिजिकली नव्हे हा, तो ह्या अर्थाने विचार केलाय. मुका शब्दाचा अर्थ आहे जो बोलतोय त्याचं त्याला काय बोलतोय त्याचं भानच नाही, काय वाटेल ते बडबडतोय, म्हणजे मुखाच आहे ना.
आणि पाठिंबाचे आहेत काय बोलतो ते अगोदर बसायचं म्हणून ऐकायला बसायचं, ते बहिरेच आहेत ना, असा म्हणण्यातला अर्थ आहे. कानाचं बहिरे पण नव्हे, मनाचं बहिरे पण आहे, मनाचं मुख्य पण आहे. मनाच्या मुखानं ते बोलावं, ओवी वाचावी, अभंग वाचावा, आणि मनाच्या कानानं तो अभंग किंवा ओवी श्रवण करावी, असा त्या ओवीतला अर्थ आहे. तरी हे ऐसे हळूवारपणे जर येईल असंच झालं तरीच हे उपयोगा येईल, तरच ज्ञानेश्वरी कळेल, अन्यथा कळणार नाही. ही अट्टच घातली आहे माऊलीने. आता तरी 6वा अध्याय ना, अवघडातला अवघड अध्याय, कठीणातला कठीण सांगायला चालू करणार आहेत ते आता, म्हणून पूर्वतयारी सांगायला आहेत. परी ते असा आता आघवे न लगे श्रोत याकडे सावे, जे अधिकारी येत स्वभावे निष्काम काम. आता कशाला उगाच श्रोत्यांची निवड राहू दे, हे असला श्रोता तसला श्रोता माऊलीच बोलतात बरं काय. परी ते असो आता आघवे, आघवे म्हणजे उरलेलं सगळं असू दे. न लगे श्रोत या कडसावे, कडसणे म्हणजे निवडणे. आता श्रोत्यांची निवड करायला नको, हे असले श्रोते, हे न ऐकणारे श्रोते, अशी निवड राहू दे. मग हा ग्रंथाभ्यासाचं प्रयोजन कुणासाठी आहे, तर जे अधिकारी येत स्वभावे, इथं अधिकारी कोण आहेत, निष्काम काम, ज्यांचा परमार्थ, ज्यांची इच्छा संपलेली आहे, जे कामना रहित झालेले आहेत, तेच इथले अधिकारी आहेत. श्रोते अंतर्मुख आहेत किंवा नाहीत हा विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण इथे सहजच निष्काम परब्रह्माची इच्छा करणारे अधिकारी श्रोते आहेत. वर्णन करताना म्हणतात, तुम्हाला मी म्हणत नाही. माऊली कसं एक टोला मारतात अगोदर जागे करतात आणि नंतर म्हणतात तुम्हाला म्हणाय नाही बरं काय, हे मी काय तशी निवड करत नाही. इथं सगळे जे तुम्ही जमा झालाय, म्हणजे कुठं नेवासाच्या ठिकाणी, हे तुम्ही सगळे निष्काम श्रोते आहात, असं आणि वर्णन करतात. पुढे काय म्हणतात बघा, जी आत्मबोधाची या आवडी केली स्वर्ग संसाराची क्रोंडी, ते वाचून तिची गोडी नेणती अनेक. आता अधिकारीची लक्षणच सांगितलीत बघा. अधिकारी म्हणजे कसा असायला पाहिजे, ज्याला ज्ञानेश्वरी कळेल. कुणाला ज्ञानेश्वरी कळेल, पहिलंच बघा, जी ही आत्मबोधाची आवडी, ज्याला आत्मबोधाचा साक्षात्काराची आवड आहे, ज्याचं भगवंतावरती प्रेम आहे, संतांच्या शब्दावरती ज्याचा विश्वास आहे, गुरूंच्या आज्ञा जो मनापासून पाळतो, याला म्हणायची आत्मबोधाची आवड. आणि आवड ही शब्द वापरलेला आहे, प्रेमानं करतो तो. आत्मबोधासाठी ज्याची जी तळमळ आहे, त्यासाठी करायला लागलेली साधना जी आहे, तो जो प्रेमानं करतो, केली स्वर्ग संसाराची कुरोंडी म्हणजे या आत्मसाक्षात्कारासाठी त्यानं स्वर्ग आणि संसाराचं सुख ओवाळून टाकलेलं आहे. म्हणजे मला नको ते झिडकारलेला आहे, त्या स्वर्ग सुखाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. मला स्वर्ग सुख नको, स्वर्ग सुख आणि संसार सुख दोन म्हणले ना, स्वर्ग संसाराची कुरोंडी एकाच नव्हे. आपण बऱ्याच वेळा असे काही काय पुण्य कमवणारी पण मंडळी सुद्धा असतात, खूप साधना करतात, नाम घेतात, पुण्याची प्राप्ती करतात आणि पुण्याद्वारे स्वर्गाची अभिलाषा बाळगतात. पण माऊली म्हणतात, स्वर्गाची इच्छा करणारे सुद्धा आत्मसाक्षात्काराचे अधिकारी नाहीत, कारण पाप आणि पुण्य दोन्हीही पापच असतात, असं वर्णन पुढे 9व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. एकच पुण्य आहे की जी क्रिया भगवंताच्या साक्षात्कारासाठी केली जाते, ती एकमेव साधना पुण्य आणि पापामध्ये मोडली जात नाही. त्याला पुण्यही म्हणता येत नाही आणि पापही म्हणता येत नाही. वेगळाच प्रकार सांगितलेला आहे माऊलींनी. म्हणजे स्वर्गात्मक काय पापे काय पुण्य स्वर्गात जायचे, पुण्यात्मक पापे स्वर्गात जायचे आणि पापात्मक पापे नरका जायचे. पण जे माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंतासाठी जो प्रयत्न करतो ना, ते केलेली सगळी क्रिया पुण्य आहे, दुसरं पुण्य नाही. तलाव बांधले, अमुक ठिकाणी अन्नदान मोठ्याच्या मोठं केलं आणि काय काय केलं, चांगल्या गोष्टी आहे. ह्या कशाची व्यवस्था आहे, स्वर्गाला जाण्याची आहे. पण स्वर्गावरून आणि परत येण्याची व्यवस्था तोच करतो. पुण्य संपतेच ना, पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका, 9व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात. क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विश्रंती. जेव्हा पुण्य संपतंय त्यावेळी परत यावं लागतं. बॅलन्स संपला की मग हाकलून देतात ना, तसा प्रकार घडतो. त्याला पुण्य म्हणत नाहीत. ज्यानं स्वर्ग आणि संसाराची कुरुंडी केली, संसाराचा विचार करत नाही,
आणि स्वर्गाचीही अभिलाषा बाळगत नाही, त्यालाच आत्मसाक्षात्काराची गोडी प्राप्त होते. तो खरा अधिकारी आहे ज्ञानेश्वरीचा. म्हणजे केवढं मोठी अट्ट घातलेली आहे बघा. ते आता म्हणतात अर्जुनासाठी सांगायला लागलोय मी, पण अर्जुनासाठी सांगताना सुद्धा हा मुद्दा त्यासाठी वापरलेला आहे की ज्यांनी स्वर्ग सुखाला सुद्धा विचारून ओवाळून टाकलेला आहे. अशा विरक्ता वाचून दुसरे लोक या परमार्थाची गोडी जाणू शकत नाहीत. खरंच आहे, परमार्थ जराची आनंद जो लुटणं आहे ना, तो आनंद केव्हा लुटता येते माहिती आहे? स्वर्गाची इच्छा बाजूला करणं आणि संसाराचा विचार सोडून देणं, या दोनच गोष्टीनं परमार्थाचा आनंद लुटता येतो. कधीही बघा, आपण नामाला बसा त्यावेळी सुद्धा संसार बाजूला करून जर नामाला बसलो आपण तरच नाम गोड वाटायला लागतो. आणि भेसळीचं नाम असते ना, त्यामध्ये परमार्थ पण असतो, म्हणजे नाम पण असतं आणि त्यामध्ये प्रपंच पण असतो. अशा भेसळीच्या नामानं आपल्याला सुख प्राप्त होत नाही. म्हणून प्रेमानं आवडी शब्द वापरला तो त्यासाठी आहे की ज्यावेळी एखाद्या ह्या पारमार्थिक कामामध्ये प्रपंचाचा विचार घुसतो त्यावेळी तिथं काही गोडी शिल्लकच राहत नाही. मग तिथली गोडी जर जाणायची असेल तरी कोण जाणतात? आत्मसुखासाठी काही सोडण्याची तयारी ज्यांची असते. मला आत्मसुखच पाहिजे, मला बाकी काही नको, इतर काही नको. तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा, तूच एक गोपाळा आवडशी. मला कोणी नको, माझे नातं गोती ही सगळी मला नाती गोती गोत्यात आणतात असं त्यांना म्हणायचं आहे. सगळी नाती आहेत, बांधून ठेवतात, आपल्याला हलू देत नाहीत, आपल्याला काय करू देत नाहीत. आणि त्यामुळं आपण त्यांच्यामध्ये गुंतून राहिलो तर विठ्ठलाच्या सुखाला आपण पारखे होऊ असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून माझा अवघ्याचा कंटाळा म्हणतात, माझ्या सगळ्या जगाचा मला कंटाळा आला. अवघ्या शब्दामध्ये स्वर्ग आणि संसार दोन्ही आहे, सगळं त्यामध्ये आहे. जग दृश्य दिसणारं जग जे आहे ते जग आणि आतलं सुद्धा अंतरंगातलं जग, या सगळ्याचा मला कंटाळा आहे. म्हणून मला आत्मसुखच आवडतं. म्हणून आत्मसुखाची बोधाची या आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी. फार सुंदर उभी आहे बरं का, विचार करण्यासारखी आहे. कुणाला हे कळेल, गोडी लागेल कुणाला? तर गोडी लागण्यासाठी ही पात्रता आपण आतमध्ये असली पाहिजे. स्वर्गाबद्दलची इच्छा जी आहे म्हणजे स्वर्गसुखाची इच्छा. स्वर्गसुखाची इच्छा म्हणजे काय बघा, स्वर्ग दे बाजूला तिकडं, आत्ता मी काहीतरी करायला आलोय, देवा आमच्या घरामध्ये आनंद आण, ही स्वर्गसुखाचीच इच्छा आहे बरं का. म्हणजे ह्या बदलाला मी आनंद सुख मागतो घरातलं, विषयापासून मिळणारं सुख. मी आता घर बांधायला लागलोय, या घरामध्ये माझ्या सुख दे असं जे आपण मागत असतो ना, हे ही स्वर्गाच्या सुखाची इच्छा आहे. आणि संसाराची सुखाची इच्छा त्यामध्येच दडलेली आहे. या जरी इच्छा जर असतील ना तर म्हणून इथं म्हणलेलं आहे, आत्मसुखासाठी काहीही सोडण्याची ज्याची तयारी आहे त्यालाच ते प्राप्त होतं. म्हणून स्वर्ग संसाराची आवड आत्मसुखाची गोडीच वाटू देत नाही आपल्याला. ज्यावेळी स्वर्गाची आणि संसाराची मधी येते ना, आत प्रवेश होतो, त्याच वेळी आत्मसुखाची गोडीच निघून जाते. म्हणून आपण ज्यावेळी खरंच आनंद आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर स्वर्गाचा आणि संसाराचा दोन्हीचा विचार आपल्याला सोडला पाहिजे. कारण गरज असणं, एक आवड शब्द वापरला आहे बघा, गरज असणे म्हणजे आवड असणे यात अंतर आहे बरं का. गरज एक प्रकार आहे आणि आवड एक. आवडीमध्ये काही अट्टी नसतात. आवड लागते ना, आवडीनं भावे हरिनाम घ्यायची, यात अट्ट नाही त्याची देवाकडे काय, तू असं केलंस तरच मी तुझं नाम घेणार असं तो बोलत नाही. पण आमचा परमार्थ असा आहे, देवा असं काहीतरी कर, मी तुला असं करतो, तुझं असं करतो, तुझं नाम घेतो, तुझी स्तोत्र वाचतो असं आपण बोलत असतो. म्हणजे आमचा कंडिशनल परमार्थ आहे, काहीतरी अट्टी घालून आपण ते करत असतो. इथं म्हणलेलं आहे रोगी सुद्धा, रोग्याला औषधाची गरज नसते, आवड नसते, गरज असते. महत्वाचा मुद्दा तो आहे. काय आवडीनं कोण औषध खातोय? नाही. पण ज्यावेळी त्या आवडीने एखादी गोष्ट करायला लागती, आवड ही स्वयंप्रेरणेतून येते. आपल्याला कुठलीही आवड असू दे बघा, आपली मनातून आलेली असते. मला आवडते हो असं केव्हा म्हणतोय आपण बघा. एखाद्या व्यक्तीला, बऱ्याच जणांना एखादी गोष्ट आवडत नसते, ती एखाद्या व्यक्तीला आवडत असते. याचा अर्थ आवड आहे, त्यामध्ये गरजेचा विचार फारसा नसतो. आणि असं असेल ना तर गरजेला देश काळाचं वस्तूचं बंधन असतं, आवडीला नसतं. म्हणून शब्द वापरलाय बघा, जी आत्मबोधाची या आवडी. आवडच पाहिजे, गरज नव्हे. गरजेला बंधन आहे, देशाचं बंधन आहे म्हणजे जागेचं बंधन आहे. जागा बदलली की गरज बदलते, काळ बदलला की गरज बदलते, वस्तू बदलली की गरज बदलते. देश काळ वस्तू यांच्या मर्यादेनं ती बांधली गेलेली गरज असते, आवड नसते.
म्हणून आत्मबोधाची आवडच व्हायला पाहिजे असं माऊली बोलतात. म्हणून आत्मबोधाची आवडी त्याबरोबर केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचुनी त्याशिवाय एथीची गोडी नेनती अनिक. नेनती अनिक म्हणजे दुसरे कोण जाणूच शकत नाहीत. इथली गोडी दुसरी कुणाला कळणार नाही. आपण आता इतकून जवळून येऊन ज्ञानेश्वरी वाचायला आलो, यात खरा आनंद कळलाय, त्याची चटक लागली म्हणूनच आपण ज्ञानेश्वरी वाचायला प्रवृत्त झालोय. लक्षात घ्यायला पाहिजे. आपण ज्यावेळी आपल्याला हरिपाठ वाचावं असं वाटतो, विष्णू सहस्त्रनाम रामरक्षा म्हणाविषयी वाटते, रोज घरात ग्रंथ वाचावा असा वाटतो, ह्याचा अर्थच आहे तिथं गोडी निर्माण झालेली आहे म्हणून, किंवा त्या गोडीचा आनंदाचा अनुभव थोडा का असं आपण घेतलेला आहे. आणि म्हणून इथं खरी गरज आहे ती आवड. आणि आवड म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये तीव्र मुमुक्षत्वच पाहिजे, तळमळ पाहिजे. त्या तळमळीशिवाय काय कळत नाही. वर्णन माऊलीच करतात बघा, 4थ्या अध्यायामध्ये ओळी येऊन गेलेली आहे. तरी सुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो इंद्रियांची कुठलीच मागणीचा विचार करत नाही. कशापुढे? आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया, सगळ्या विषयांचा ज्याला वीट आलेला असतो आणि आत्मसुखाची गोडी तळमळ लागलेली असते, ज्याला इंद्रियाला तो किंमतच देत नाही. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. इंद्रियांना मान देत नाही. जीभ काहीतरी मागते, डोळे काहीतरी मागतात, कान काहीतरी मागतात, याचा विचार तो करत नाही. कुणापुढे? आत्मसुखापुढे. खूप काही आहे. घरातली ओढ असते, त्या घरातल्या ओढीला किंमत देत नाही. तो म्हणतो मला ह्या सुखाचा अनुभव घ्यायचाच आहे म्हणून तो बसतो, त्याचा अनुभव घेतो, किंवा कुठेही जातो, मंदिरामध्ये जातो, तीर्थक्षेत्रामध्ये तर त्याला आनंद मिळत असेल तर तिथं जातो. पाठीमागच्या ओढीचा विचार तो करत नाही. विटलेला असतो. विटे जो का सकळ विषया, असा सगळ्या विषयांना विटलेला असतो, त्यालाच परमार्थाची गोडी कळेल असं माऊली म्हणतात. परमार्थाची गोडी लागायला हे कारण आहे. ज्या ठिकाणी प्रपंचाचा विषय येतो ना, त्यावेळी परमार्थ आवडतच नाही. म्हणून इथं वर्णन कराय की जिच्या आवडीने आतापर्यंत जे आवडणारे जे आहेत आणि भोगलेले आहेत विषय, ते तुच्छ वाटू लागतात, तीच खरी आवड. खरी आवड कोणती बघा? ज्या आवडीमुळे आत्तापर्यंत जे आवडलेले आणि आत्तापर्यंत भोगलेले जे विषय तुच्छ वाटू लागतात, त्याला खरी आवड म्हणतात. आणि तीच आवड मोक्ष सुखाची आहे. आत्तापर्यंत आवडलेलं होतं, नवरा आवडला, बायको आवडली, मुलं आवडली, प्रपंच आवडला, सगळी प्रॉपर्टी आवडली, भोगलं, आत्तापर्यंत भोगलं, आत्तापर्यंत आवडलेलं, आत्तापर्यंत भोगलेलं, आता नकोसं वाटतंय आणि नकोसं वाटतंय दुसरं ते आवडायला लागलं, तर ते तिसरं काय नसून तो मोक्ष सुखच असतं. अन्यथा काय नाही ना. स्वर्गही नको झाला आणि संसार नको झाला तर उरला तो आत्मसाक्षात्कारच ना. उरलं काय मग? मोक्ष. अन्य काहीच उरत नाही. मग दुसरं सुखच नाही. सुखाला एकच सुख आहे, ते म्हणजे आत्मसुख आहे. पण त्या सुखातून निर्माण होणारी सुख, स्वर्गाचं सुख आणि संसाराचं सुख, ही दोन सुखाची विभागणी केलेली आहे. पण असली तरी खरं सुख जे आहे ते आत्मसुखाचं आहे. पण सगळी सुख ज्यावेळी आत्तापर्यंत भोगलेली तुच्छ वाटायला लागतात आणि त्यांची आवड संपते, त्यावेळी आत्मसुखाची आवड निर्माण वाटायला लागते. संसार तुच्छ वाटू शकतो आणि स्वर्ग सुद्धा तुच्छ वाटला पाहिजे. या दोन्ही गोष्टी ज्यावेळी जातील तेव्हा त्यातला आनंद त्याला भोगता येईल. म्हणून इतरत्र सगळं टाकून बाजूला जातो आणि त्याचा अनुभव घेतो, तो खरा सुखाचा अनुभव घेतो. माऊलीने दृष्टांत कसा दिलाय बघा. जैसा वायशी चंद्र नोळखी जे, काय म्हणतात, कावळं जसं चंद्राला ओळखत नाहीत. वायशी चंद्र ओळखीचे म्हणजे हा कावळा जो असतो त्याला रात्रीचं दिसत नाही असं वर्णन केलेलं आहे. तो चंद्राला ओळखत नाही का? रात्रीचा चंद्र उगवतो ना. जैसा वायशी चंद्र नोळखी जे, तैसा प्राकृतिक ग्रंथ हा नेहमी जे. प्राकृत म्हणजे एखादा जो आहे प्रकृतीनिष्ठ, देहनिष्ठ, म्हणजे देहावर ज्याची आवड जास्त असते, विषयाची आसक्ती असते, तो त्याला प्राकृती शब्द वापरला. तैसा प्राकृती ग्रंथ हा नेहमीचे. असा विषयाची आवड असणारा आणि देहाबद्दल आसक्ती असणारा, त्याला या ग्रंथाची आवड निर्माण होणार नाही. हा ग्रंथ कळणार नाही. काय सरळ बोललेत बघा. आणि आपण बरेच वेळा तक्रार माझी असते काय बघा, मला ओवी समजत नाही, मला ओवी समजत नाही. का समजत नाही त्याचं कारण आता त्यांनीच सांगितलं. हे असं आहे, प्राकृत जरी आपण असू, प्राकृत म्हणजे गावंढळ अर्थानं शब्द आहे. प्राकृती शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याच्यावर संस्कार झालेले नाहीत असा संस्कारहीन व्यक्तीला प्राकृत शब्द वापरलेला आहे. आणि प्राकृतिक ग्रंथ हा नेहमीजे, त्याला हा ग्रंथ कळणार नाही. प्राकृतीचा अर्थ आपण शास्त्राच्या बाबतीत असा आहे, जो देहासक्ती आहे आणि जो विषयासक्त आहे
त्याला आत्मबोधाचा पत्ता लागणार नाही. 4थ्या अध्यायामध्ये आपण ओवी बघितल्या बघा, जे प्राणी या कामी भरू देहाचे वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. माऊली सांगतात देहासक्ती ज्यांची जास्त आहे, विषयासक्ती जास्त आहे, नातलगांच्यावर खूप आसक्ती आणि प्रेम आहे आणि जड वस्तूबद्दलचं माझं पण आहे, या दोन्ही गोष्टी जोपर्यंत शिल्लक आहेत तोपर्यंत ग्रंथ कळत नाही असं सांगितलेलं आहे. म्हणून प्राकृती हा ग्रंथ नेणीजे आणि तो हिमांशूची जेवी खाजे चकोराचे, ज्याला कावळे ओळखत नाही तो शीतल किरणांचा चंद्रच जसं चकोराचं खाद्य आहे. पण चकोर पक्षी मात्र त्या चंद्राचा केवढा आस्वाद घेतो, किती गंमतशीर गोष्ट आहे. कावळ्याला मात्र त्याचा पत्ता लागत नाही. कावळा म्हणजे कोण? जे विषयासक्तीमध्ये अडकलेले आहेत त्यांना माऊली कावळे म्हणतात. चकोर कोण? चकोर जो आहे की जो आत्मबोधासाठी ज्याची तळमळ लागलेली आहे, मला दुसरं कुठलं संसार सुख नको, मला तेच पाहिजे असा म्हणणाऱ्याला चकोर म्हणतात माऊली. दृष्टांत समजून घेतली की फार गंमतशीर आहेत माऊलींच्या. इथं म्हणतात जैसा वायसी चंद्र नोळखीजे, चंद्र जसा चंद्रकिरणाला चंद्राला ओळखत नाही तैसा प्राकृती ग्रंथ हा नेणीजे. त्यात अशा एका देहासक्त विषयनिष्ठ प्रकृतीनिष्ठ माणसाला हा ग्रंथ कळणार नाही. आणि हे तो हिमांशूची जेवी खाजे, हिमांशू शब्द वापरला बघा, ज्याला शीतल किरणांचा चंद्रच चकोराचे खाद्य आहे. ते चकोराचं खाद्य तोच खातो, दुसरा कोण खात नाही. माऊलींची एक ओवी 9व्या अध्यायामध्ये आहे बघा, का कमलकंद आणि दरदोरी नांदणूक एकची घरी परी पराग सेवजी भ्रमरी येरला चिखलची उरे. कमळाच्या देठाखाली बेडूक असतो, आयुष्यभर नुसता कित्येक वर्ष चिखलच खातो. आणि कमळामध्ये फुलामध्ये असणारा मध तो बाहेरचा भुंगा येतो आणि घेऊन जातोय. का? त्याला कळलं ते मकरंद किती गोड आहे. बेडकाला कळलंच नाही कित्येक वर्ष जवळ असून सुद्धा, कारण त्याचा आनंद त्याची गोडी आहे, त्याला जमणार नाही, कारण तो प्राकृत आहे. प्राकृत आहे म्हणजे कावळा आहे. कावळा आणि चंद्र म्हणजे काय? चंद्रकिरण हा आत्मलाभ आहे, आत्मानंद आहे. त्या चंद्रकिरणाचं सुख कावळा का उठवू शकत नाही? तर त्याला डोळेच नसतात, म्हणजे तो देहनिष्ठ आहे आणि प्रकृतीनिष्ठ आहे म्हणून. दुसरी गोष्ट, चकोरालाच का कळतं? चकोर दुसरं काहीच मागत नाही, मला तेच पाहिजे म्हणतोय. आपण मग बघाशी बघितलं ना की चकोर चातक पक्षाचं वर्णन घेतलेलं आहे. सगळं पाणी तो आवेरतो आणि फक्त मेघातून ढगातून पडलेल्या पाण्याच्या वाट पाहत बसतो. आपली अवस्था तशी जर झाली तर आपल्याला ग्रंथ कळेल माऊली म्हणतात. म्हणजे कळणारच नाही असं म्हणायला हरकत नाही. आपल्या बाबतीमध्ये अशी अवस्था कधी होईल काय माहिती नाही, पण अशी अवस्था व्हावी अशी माऊलींची इच्छा आहे. म्हणून चंद्राचं सेवन हे वर्णन जे केलेलं आहे तर गीता ग्रंथ आहे. माऊली बोलतात मात्र हा ग्रंथ शब्द वापरलाय ना, ते ज्ञानेश्वरीसाठी वापरत नाहीत बरं काय, ते गीतेसाठी वापरतात. हा ग्रंथ तुम्हाला समजेल केव्हा? गीता म्हणतात हा. ते वास्तविक आत्ता आम्हाला कळालेलं आहे ज्ञानेश्वरीच, तो ग्रंथ ज्ञानेश्वरीचा आहे, पण त्यांनी तशा मोठेपणा घेतलेला नाही. ते गीता ग्रंथाबद्दल बोलतात. हा गीता ग्रंथ हा विषयासक्तांना कळणार नाही म्हणतात, सारखे विषयामध्ये बोललेले असतात. कारण कावळ्याचे डोळे जसे रात्रीचे नसतात आणि चकोर इतराचं सेवनच काय करत नाही, त्याला तेच लागतं आणि त्याशिवाय तो उपवाशी राहील. आपलं तसं होते का बघा, आपण नाही उपवाशी राहत, ॲडजस्टमेंट आपले असतात, म्हणून आपल्याला त्या सुखाचा अनुभवच येत नाही. आपण तटून असं बसतोय काय, मला तेच मिळालं तरच मी सेवन करेन, अन्यथा करणार नाही, असं होत नाही. एवढा निश्चय आपला बुद्धीचा झालेला नसतो. म्हणून ग्रंथ शास्त्र कळणं किंवा श्रीगुरूंचे उपदेशपर शब्द जे असतात, काही खोचक शब्द असतात, ते कळायला सुद्धा तेवढी साधना तेवढी तप आपल्याकडे असायला लागतं, त्याशिवाय कळत नाही. तेवढी आवड असायला लागते. यासाठी माऊलींनी इथं वर्णन केलेलं आहे. आणखीन काही पुढे ओव्या आहेत की त्या ग्रंथाचं वर्णन करणार आहे. आता वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.